नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नारायण मोरे आज आपल्याला SIT या पद्धतीवर 2 मिनिटं मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही कशी केली SIT पद्धती शेती? यासाठी हे आपण पहिले 4 फुटावर बेड पाडले याला म्हणजे आद्रकी सारखी. आद्रेकी सारखे. हा. आणि त्याच्यावर दोन्हीकडून मक्काची लागवड केली. मध्ये 1 फुटाचं अंतर सोडलं. हा. आणि मध्ये ड्रीप टाकलं. हा. त्याच्यावरच खतही वापरलं गेलं. हा. आणि एका ठिकाणी 2 दाणे भिजवाई लावली. 2 दाणे? म्हणजे चिने टाईप. तर मग तुम्ही याची बेड आता जून बसूनच आहे का आता नवीन काढले ट्रॅक्टर? नाही, हे जून पासून तसेच आहे. हे आता दुसऱ्यांदा पीक मक्काचं आहे. म्हणजे पहिल्या मक्का- जूनची काढलेली हे हा. खाली पडलेलं चारा. हा. ते आपण चारा जसं काढलाच नाही याचं डायरेक्ट सोंगून बेड मध्ये टाकून द्यायला. याच्यात काऊन टाकला तुम्ही हा चारा? मग यो आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्म वाढला पाहिजे. सेंद्रिय कर्म आपला झिरो झालेला आहे. हा, बरोबर आहे. कारण की आपण खत एरिया टाकू सेंद्रिय कर्म झिरो केला हा, बरोबर आहे. तर आपला जसं जसं सेंद्रिय कर्म वाढेल हा. तसं तसं आपल्याला या खतापासून मुक्ती भेटणार आहे. हा, बरोबर आहे. तसं आता 2 गोण्या टाकतो आपण हा. किंवा 2-3 वर्षानंतरच्या 5 पॉईंटच्या वर कधी आपला सेंद्रिय कर्म गेला हा. तर आपल्याला अर्धा 1 गोणीची गरज असेल याला. बरोबर आहे. तर मग हे कोणतं बियाणं आहे मक्काचं आता? हे मक्काचं आपलं याच आहे. आपली याची लावलेली आपण आपली याची मक्का ही 052-34 तेव्हा 77 मक्का आहे. 052-34 ची का? 35-0-24. 35-0-24 ची मक्का हा. आहे. किती झाले आहे तुम्ही या 2 थैल्या झाल्या. किती एकर मध्ये या? त्या आता हे 1.25 एकर भरा असेल. तर मग किती आवरेज निघणार याचा आता तरी? याचं अवरेज तर आम्ही चिनी पद्धत धरल्यामुळं याचं थोडं आपल्याला 40-50 क्विंटलच्या एकरी भेटायलाच पाहिजे. म्हणजे चीन मध्ये अशी मक्का लावली जाते? हा, असे लावलं. मग तुम्हाला कोणा सांगितलं अशी शेती कशी करायची? हे असे व्हिडिओ पाहिले आम्ही. बारामतीचे एक मित्र आहे आमचे. हा. तर त्यांना मला ते कृषीमध्ये ऑफिसर आहे. हा, बरोबर आहे. तर त्यांच्याकडे माहिती घेतली आम्ही. तर तसे असे 2 दांडे त्या पद्धतीने त्यांना लावत सांगितले आम्हाला. हा. तर हे असा याचा आपला आरोग्य क्रम वाढत चालतो. हे जुने जसं आहे आपले हा, हे सरडे समजा. चालू राहिले. तर मग आता याचे जे तुम्ही याची लागवड कशी केली मग आता या मक्काची? एका ठिकाणी टोकन केली आहे. एका ठिकाणी 2-2 बीजवाया पाडल्या. हा. टोकन 2-2 पाड्या मग 2-2 पाडल्या. पाड्या का? हा. मग आता याचं मक्काचं पीक किती दिवसात येतं आता हे? याला आता जवळपास 4-5 महिने लागले. याचे उन्हाळ्यामध्ये तर जास्त वेळ लागतो. हा. तर मग याला तुम्ही ड्रीप पाणी दिलं आता. याला जर मोकळं पाणी सोडलं असतं जसं की आणखी आवरेज निघलं असतं. हा, वाढ असतं. मोकळं पाणी कसं सोडणं जमलं असतं? मोकळं यानं सोडतो आणि असं मध्ये सोडलं. एकदा सोडलं होतं. मग यानं पाणी गेलं घ्या. हा, यानं पाणी जातं. मग आता ही जी मक्का तुम्हाला सोंगणं आहे मग याचा चारा काही विकणं आहे का डायरेक्ट? नाही, आता मी परत याच्यावरच टाकणार आहे. परत हे बेड मध्ये चारा टाकायचा. तर आपल्याला सेंद्रिय कर्म वाढवण्याकरता हे चारा आपण शेलगवत नाही. बरोबर आहे. पुन्हा कुठंही कशालाही त्याच्यात कुट्टी करून नाही तर मग असं मध्ये साडवणार आहे. सोडणार आहे. बरोबर आहे. साडवणार. मग हिचं आवरेज तुम्ही 40-50 क्विंटल सांगितलं. बरोबर आहे. हा. तर मग आणि हा. झिरो म्हणजे झिरो मशागत. म्हणजे शेतीला यासाठी म्हणजे झिरो मशागत. म्हणजे कमी खर्च जास्त उत्पन्न. जाणार सरळ सरळ. काहीच ट्रॅक्टरचा खर्च नको, नांगरटी नको, रोट्या नको. आपल्याला फक्त टोकन आणि याच्या तण मारण्याकरता आपल्याला तणनाशकची पिचकारी आहे. दोन्हीचा वापर केला जातो. वा, काही काही अडचण नाही. काही अडचण तर त्यांना शकणार जमीन खराब होत नाही तुम्ही जे मारते नाही. नाही का? नाही. मग आता याच्यात तुम्ही पुढच्या वर्षी जूनला हिची काही नागा टोट्या करणार आहे का डायरेक्ट याच्यावरच लावणार आहे? नाही, याच्यावरच आता हे सोंगणे झालं कंस वर टाकायचे बेडवर. हा. त्याच्यामध्ये चारा टाकायचं मध्ये. चारा टाकायचा. हा. बस. आणि याच्यावरच परत दुसरं पीक घ्यायचं. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशाल मग की बा शेती काही की शेतकरी काय करते आता खर्च मारण्याचा करून टाकत्या त्याचं ते उत्पन्न निघत नाही काही नाही. याच्यामध्ये काय होत चाललं आपलं की आता ज्याला उत्पन्न कमी झालं, खर्च जास्त झाला हा. किंवा व्यसनाकडे वळतो हा. किंवा आत्महत्याचे अशा पर्याय असे ना मग आपली शेतकरी फार नुकसानीत चालला. हा, बरोबर आहे. त्याचं उत्पन्न त्याचं कमी झालं आणि त्यांना खूप पैसे लावून खतामध्ये एंट्रीमध्ये हा. किंवा हे सर्व बीजवाईमध्ये हा. सर्व भाव वाढत चालले. हा, बरोबर. आणि आपल्याला जसं पाहिजे मेडिकलवर गेलो त्यांची गोळी 5 रुपयाला तर 5 रुपयालाच देणार, 50 रुपयाला 50लाच देणार. बरोबर आहे. परंतु आपल्या शेतकऱ्यांचा माल कुठल्याही त्याला मोल नाहीयेच. हा. कुठल्याही स्टेपची त्याला हे नाहीच, भाव नाहीचे. बरोबर. आता पाहिलं तर मक्का गेल्या वर्षी 2025 रुपये होती. यंदा 1400, 1200, 1300 रुपयाची वर धळूच राहिली. मग तुम्ही जून मध्ये या बेडवर मक्का लावली होती, पुरी मक्का होती तुमची? हा, पुरी किती एकर होती मक्का?
ही होती जवळपास आता ही आमच्या 1 हेक्टर 6 जमीन आहे. त्याच्यात पूर्वी मक्का लावली. तर मग किती आवरेज निघली आता जून मध्ये? त्याच्यामध्ये आम्हाला निघलं जून मधलं 70 क्विंटल निघलं जवळ. तर मग तुम्ही जे मागच्या वर्षी लावलं होतं त्याच्यापेक्षा आवरेज ज्यादा निघलं का आता ह्या वर्षी? ज्यादा निघलं ज्यादा. कसं कसं ज्यादा निघलं? हे एसआयटी पद्धत वापरल्यामुळे मला फायदा झाला. यासाठी पद्धत तुम्ही मक्का लावली तर ह्या मक्काला तुम्ही लावायच्या टायमाला काही खत गीत टाकेले का? खत वापरलं ना यावेळेस वापरलं. आणि पुढे जूनच्या नंतर खत? जूनच्या नंतर ज्यावर जे हे सेंद्रिय कर्म वाढत नाही तोपर्यंत खत वापरावं लागेल आपल्याला. कारण की आपल्याला कसं आहे एसआयटी करायला पहिली गोष्ट तर विश्वास नाही करणार हा, बरोबर. शेतकऱ्याला. त्यांना वाटतं काय खरंय एसआयटी मध्ये बरोबर हे वर्ष वाया गेलं तर आपलं उत्पन्न डुबेल. हा, बरोबर. त्याच्या भीतीमुळे कोणी एसआयटी करायला थोडस कानकूच करतात लोक. हा, बरोबर आहे. असे आपण जे तंत्रज्ञान वापरून असे व्हिडिओ बनवून मंडळीला दाखवले हा. तर याच्याकडे वळतीनच भरपूर मंडळी हा, बरोबर. आणि फायदाच होईल आपला सर्वांचा. तर आता ही जी तुम्ही पद्धत केली आता तर याला काही तुम्हाला नागर रोटे काही करणार नाही? काहीच नाही काय याच्यात. आता हे सोंगलं पुन्हा याच्यावर जे आपल्याला पीक घ्यायचं हे बेडवरच घेणार. आता यासाठी पद्धत आहे, याचा रिझल्ट यायला किती वर्ष लागतात? याला 3 ते 4 वर्षे लागतात. 3 ते हे 4 वर्ष. जोवर आपलं सेंद्रिय कर्म वाढत नाही हा. तोपर्यंत आपल्याला जसं जसं आता हे पहिलं वर्ष माझं, हा. पुढच्या वर्षी आज याच्यात थोडा आणखीन बदल होईल, त्याच्या पुढच्या वर्षी टिबल न होईल, त्याच्या लगेच 4 वर्षानंतर तर माझं खतच बंद होऊन जाईल. तुम्ही असे दांडे सोंगून या बेड मध्ये किती वेळेस टाकले आता? लोक पहिलेच वर्ष आता हे पहिलं वर्ष आहे. पण आज डबल तुम्ही मक्का जर याच्या सोंगून टाकली की डायरेक्ट लेवली होऊन जाईल, लेवल होईल then मग हे पाणी पाड्यावर सडत चालतं. सडत चालतं. मग याच्यात ऑटोमॅटिक खत तयार होतं. ऑटोमॅटिक खत तयार होतं. मग ती काही ते इळ्या काही लागते त्याला काय नाही सडत काहीच चालतं. नाही. तुम्हाला अजून काही माहिती आहे काय याच्या शेतीबद्दल अजून? काही नाही. आता काय अशी पद्धत चिनी पद्धत ही नवीन केली मी यावर्षी हा. आणि एसआयटी पद्धत लावली ती. नारायण मोरे यांना आपल्याला मक्का या पिकाविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.